नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप मोठा आहे बरं का. खूप म्हणजे खूप मोठा आहे कारण. आणि तुम्हाला पहिलं सांगते की जानूचं थोडं कमी झालं आहे बरं का. म्हणजे अजून तिचं टाक्या निघटलं नाही. ती गेली आहे गावाकडं. माझी मम्मी नेली आहे गावाकडं. मी बघते तिला खाऊ वगैरे घालते, तूप वगैरे खाऊ घालते म्हणून. ती खात नाही ना, म्हणजे खात नाही ती असलं तूप वगैरे, तिला सवय नाही खायचं. म्हणून आमची मम्मी मी खाऊ घालते कस तर करून म्हणून नेली आहे श्रीला जानूल गावाकडं. आणि अजून तिचं टाक्या काढायचं आहे बरं का. आणि मला खूप जण विचारत पण होते कमेंट करून, जानूचं तब्येत कसा आहे म्हणून, कसं आहे तिचं तब्येत, बरं झालं का कमी झालं का म्हणून. हो, आता सध्याला तर बरं आहे, पण तिचं टाक्या वगैरे नाही निघतलं अजून. 7-8 दिवस झाल्यावर काढतात टाक्या. बघू पुढं तिचं टाक्या वगैरे कसं निघते, छान निघतात की किंवा थोडंफार हे होत येतं. तिच्या खानपानवरती आहे ना, ती चांगलं छान दूध तूप वगैरे खाल्ली की ते हे वाळते टाक्या, नाहीतर नाही ती खायलाच येईना तिला. मेन म्हणजे ती खाती दूध चपाती वगैरे, पण तिला खायला येईना, ते प्रॉब्लेम येऊ लागले. तरी पण तिला म्हणजे असं दुधात चपाती घालून गंजी वगैरे करून तिला पाजत आहे. तरी पण ते म्हणजे कलिंगड खरबूज असं तसं ज्यूस करून देत आहे. तर मेन मुद्दा म्हणजे बघा की माझ्या व्हिडिओवर काही जणांचं कमेंट येत आहे की ही बाईला काय गरज पडली व्हिडिओ बनवायची, असं तसं कमेंट टाकत आहेत. कमेंट टाकून त्यांनी कमेंट करतेत म्हटल्यावर 1-2 मिनटामध्ये कमेंट डिलीट करत आहेत. मी बघेपर्यंत त्यांनी कमेंट डिलीट करत आहेत. त्यांनी डिलीट केलं तरी कमेंट मला दिसतेत बरं का. कमेंट ह्याच्यामध्ये दिसतेत, नोटिफिकेशन येतं आहे ना, त्याच्यामध्ये मला दिसतंय कमेंट. तर त्या कमेंटला टच केलं की व्हिडिओवरती तर कमेंट डिलीट. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? थोडी ना मी तुमच्या घरात येऊन व्हिडिओ बनवत आहे. माझ्या घरात मी बसून व्हिडिओ बनवते. तुम्हाला नाही बघायचं असेल तर नका बघू, पण दुसऱ्यांना काही पण कमेंट करू नका. मर्यादित राहा. मर्यादित कमेंट करायचं असेल तर मर्यादित करा. तुम्हाला बघायचं इच्छा नसेल ना, सबस्क्राईब करायचं नाही, अनसबस्क्राईब करून टाकायचं. आमच्या व्हिडिओकडे लक्ष नाही द्यायचं. तुमच्या घरात जे काही चाललं आहे ना त्याच्यावरती लक्ष द्यायचं बरं का. दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये लक्ष नाही द्यायचं. दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये लक्ष द्यायला गेलं ना, तुमच्या घरात ते वेगळंच होऊन बसतंय. मग ते नंतर तुम्हाला पछतावा होत आहे बरं का. हे आम्ही इकडं लक्ष देत होतो, घरात काय लक्ष दिलं नाही म्हणून आमच्या घरात असं घडलं. समजलं का मी काय म्हणते? मी मुद्दा माझं बोलण्यावर समजून घ्या. ते शब्द मी तोंडानं बोलत नाही, पण गुपित शब्द ह्या बोलण्यावरून तुम्हाला समजून जावं घरात काय घडतं लेडीजसोबत, त्यांनी काय करतील. त्यांच्याकडं लक्ष नाही दिलं ना, त्यांचं लक्ष कुठं जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही दुसऱ्यांकडे लक्ष देता, तिकडं तुमच्या घरातल्या बायांवरती दुसरे कोणीच लक्ष देत आहेत मग बरं का. खूप जणांचं कमेंट येत आहे, पण मी कमेंटवरती कधीच व्हिडिओ बनवलं नव्हतं. पण खूपच ह्यांचं कमेंट अति झालं. कमेंट करायचं डिलीट करायचं, कमेंट करायचं डिलीट करायचं. त्या कमेंटला रिटर्न उत्तर द्यावं म्हटलं तर कमेंट डिलीट, म्हणून व्हिडिओ करत आहे मी. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये, कारण तुमचं घरचं खात नाही मी, तुमच्या घरात राहत नाही मी, तुमची भाऊकी वगैरे नाही मी. समजलं का? तुमचं आमचं नातं काय नाही. तुम्हाला छान वाटलं व्हिडिओ बघत जावा, नाही छान वाटलं तर स्किप करा, त्यात काय प्रॉब्लेम आहे. मग दुसऱ्यांना वाईट कमेंट करू नका. तुम्ही दुसऱ्यांच्या बायांना वाईट कमेंट करत असाल तर तुमच्या घरातल्या बायांना वाईट नजर तिकडं पडते. समजलं का? मी असं म्हणत नाही की मी स्त्री होऊन दुसऱ्या स्त्रीला असं बोलत आहे, कारण तुम्हीच बोलायला मला मजबूर करत आहे. मी थोडी ना बोलत आहे. मी खूप दिवस झालं बघत आहे कमेंट, म्हणजे असं पुढच्या व्हिडिओला चांगलं करतील, त्याच्या पुढच्या व्हिडिओला चांगलं करतील, सुधरतील म्हणत एवढं दिवस मेकअप होतं. अति झाल्यावर मला व्हिडिओ बनवावं लागलं. त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यावं म्हणून म्हटलं तर त्यांनी कमेंट डिलीट करतात.
एक 2-3 मिनिटांनी कमेंट डिलीट करतात. मी थोडी ना ते कमेंट बघण्यावर बसलेले असते सारखं. मला पण घरात कामं असते ना, मोबाईल बंद ठेवून घरातलं कामं करत बसते. त्यांनी कमेंट व्हिडिओ गेलं की कमेंट करतात. मी बघेपर्यंत व्हिडिओ डिलीट करते. खरं आई बापाला जन्म घेतला असेल ना, कमेंट डिलीट करू नये. वाईट कमेंट करणारे कमेंट का डिलीट करता? नाहीतर डुकराचं जातील जन्म घेतला म्हणून तर असं करता येते. जे वाईट कमेंट करतात त्यांना बोलत आहे बरं का, समजलं का? नीट राहा, शिस्तीत राहा. तुम्ही शिस्तीत राहिलं आम्ही पण शिस्तीत राहू. नाहीतर तुम्ही वाईट, नाहीतर आम्ही त्याच्यापेक्षा वाईट. आम्हाला पहिलाच म्हणतात आम्हाला सोलापूरकर म्हणून. सोलापूरचं भाषा स्वभाव माहिती आहे ना, नाहीतर चांगलाच फाडून टाकेन. मग माझ्या घरात माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला कशाला प्रॉब्लेम आहे? मी कोणाकडे लक्ष देत नाही. मी स्वतः माझ्या नातेवाईकांचं ऐकत नाही, थोडी ना तुमचं ऐकणार आहे. मला जसं पडतं, मला ज्या म्हणजे कशामध्ये खुशी भेटतं, आनंद भेटतं ते मी करेन. तुम्ही सांगणार आहे कोण? तुम्हाला बघायचं असेल तर बघा व्हिडिओ, नाही तर स्किप करा. आत्ता कमेंट आलं डिलीट झालं रिटर्न, तुमचं काही खरं नाही. आणि वाईट कमेंट आलं तर 100% तुमचं काही खरं नाही. कमेंटचं काय चांगलंच होणार तुमचं.